नमस्कार. मी डॉक्टर गौरी पिंपळे. गौरीनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आत्ता जे युद्ध चालू झालेलं आहे आखातातलं, ते युद्ध सुरू होऊन 24 दिवस झाले. तिथून येणारा 20% तेलाचा सप्लाय हा बंद झालेला आहे, त्याच्यावरती परिणाम झालेला आहे तर सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना लागणारे पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू याच्या पुरवठ्यावरती परिणाम झालेला आहे. बऱ्याच उद्योगधंद्यावर परिणाम झालेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त परिणाम हा एव्हिएशन सेक्टर, विमान वाहतूक उद्योगावर झालेला आहे. विमान वाहतूक उद्योगामध्ये पहिल्यांदा एक गोष्ट आहे की ऑपरेशन कॉस्ट जे असतात, रोजच्या ज्या त्यांचे खर्च असतात, त्याच्यामध्ये प्रत्येक विमानाला लागणारं तेल जे आहे ते प्रत्येक ट्रिपमधले 30% हा खर्च त्यांचा विमानाच्या ऑइलचा असतो, फ्युअलचा असतो, इंधनाचा असतो. तर हा 30% जो खर्च आहे इंधनाचा, त्या तेलाच्या किमती अचानक वाढलेल्या आहेत. त्यामुळे विमानाला लागणारं जे इंधन आहे त्याच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. तर दुप्पट झाल्यामुळे पहिल्यांदा जे कॅल्क्युलेशनमध्ये 30% जो खर्च इंधनाचा असतो तो 30%चा 60% झाला आहे. म्हणजे उरलेल्या 40%मध्ये त्यांना बाकीचा त्यांचा ऑपरेशनल खर्च जो आहे, रोजचा जो लागणारा खर्च आहे, त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार असतील किंवा त्याच्यामध्ये विमानाचा मेंटेनन्स असेल, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या त्यांना उरलेल्या त्या 40%मध्ये भागवायच्या आहेत आणि ते त्यांना आता कठीण जाते. त्यात आखातातलं काही हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद आहे, इस्रायलचं पूर्णपणे बंद आहे, इराणचं पूर्णपणे बंद आहे आणि बाकीच्या देशांवरती इराण हल्ले करते आहे. त्याच्यामुळे तिथेही जाणारी जी विमानं आहेत, ज्या फ्लाईट्स आहेत त्या रद्द कराव्या लागत आहेत किंवा रिशेड्यूल कराव्या लागत आहेत. दुबईचं विमानतळ तर पूर्णपणे 1-2 दिवस बंद होतं, कारण दुबईच्या विमानतळाच्या फ्युएल टँकवरती इंधनाचा साठा जिथे होता तिथेच इराणने हल्ला केला होता. त्यामुळे 1 दिवसासाठी दुबईचं विमानतळ पूर्णपणे बंद होतं. त्यात असं आहे, जगाचा पूर्व भाग आणि पश्चिम भाग यांना जोडणारा जो एक दुवा म्हणतो, त्या दुव्याचं काम हे आखाती देश करतात. कारण पूर्वेकडून निघणारी सगळी विमानं आखाती देशांमध्ये थांबतात आणि मग पुढे पश्चिमेकडे जातात. म्हणजे युरोप किंवा अमेरिकेला जाणारी जी सगळी विमानं आहेत ती आखाती देशांमध्ये थांबतात, हॉल्ट घेतात आणि मग पुढे निघून जातात. त्यामुळे युरोप आणि अमेरिकेला जाणाऱ्या विमान वाहतुकीवरही परिणाम झालेला आहे. फक्त आखाती देशातल्या विमान वाहतुकीवरती नाही, तर युरोप आणि अमेरिकेला जाणाऱ्या विमान वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. त्यात 3 मोठ्या एअरलाईन्स ज्या आहेत, ज्या आखातातल्या आहेत, एमिरेट्स, एतिहाद आणि कतार एअरलाईन्स, ह्या 3 एअरलाईन्स अशा आहेत यांच्या बिझनेसवरती परिणाम झाला आहे. पण असं म्हटलं जातं की त्यांना आखाती सरकार मदत करेल. युरोपातल्या एअरलाईन्सवरही फार मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. भारतातल्या एअरलाईन्सवरही परिणाम झालेला आहे. त्याच्यामुळे प्राईस कॅप काढण्याची जे ठराविक होते त्याच्यावरती जे रिस्ट्रिक्शन लावलं होतं ते काढण्याची मागणी एअरलाईन्सनी केलेली आहे. ह्याच्यामध्ये असं दिसून आलं की ज्या टॉप 20 लिस्टेड कंपनी आहेत एअरलाईन्समधल्या, जगातल्या 20 प्रमुख हवाई वाहतूक कंपन्या, त्यांच्या मार्केट व्हॅल्युएशनमध्ये या सगळ्यामुळे परिणाम झालेला आहे. त्यांचं मार्केट व्हॅल्युएशन कमी आलेलं आहे. त्याचा $53 अब्ज इतका फटका त्यांना आत्तापर्यंत बसलेला आहे. आणि त्याचबरोबर या हवाई वाहतूक कंपन्या दिवसेंदिवस तोट्यात जात आहेत. युरोपातल्या काही कंपन्यांचं असं म्हणणं आहे, हे काही दिवस युद्ध पुढे रेंगाळत राहिलं, पुढे चालू राहिलं तर या हवाई वाहतूक कंपन्या बंद होतील, असं नाही तर त्या बँकरप्ट होतील. त्यामुळे युद्धाचा पहिला मोठा फटका हा विमान हवाई वाहतुकीला बसलेला आहे. आणि याच्यामध्ये झालं असं की आखातातल्या नाही तर संपूर्ण जगातल्या विमान वाहतूक व्यवस्थेवरती परिणाम झाला आहे. इतकं जिओपॉलिटिकली हे आखाताचा भूभाग जो आहे पश्चिम आशियाचा, तो महत्त्वाचा आहे. तिथेच थांबून पुढे दुसरीकडे युरोपात आणि अमेरिकेमध्ये विमानं जातात. त्यामुळे संपूर्ण विमान वाहतूक व्यवस्थेवरती परिणाम झालेला आहे आणि त्याचा फटका विमान वाहतूक कंपन्यांना बसतो आहे. हे जर युद्ध असंच चालू राहिलं आणि तेलाच्या किमती अशाच वाढत राहिल्या तर या हवाई वाहतूक कंपन्या तोट्यात जातील आणि लवकरच त्यांना बँकरप्सी, दिवाळखोरी जाहीर करावी लागेल, असं या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे युद्धाचा फटका, औद्योगिक फटका, आर्थिक फटका सगळ्यात पहिला कोणत्या उद्योगाला किंवा इंडस्ट्रीला बसला तर तो एव्हिएशन इंडस्ट्रीला बसला, विमान वाहतूक उद्योगाला बसलेला आहे. हे आता दिसून आलं आहे.
बऱ्याच उद्योगधंद्यांना याचा फटका बसलेला आहे, पण अजूनही कोणते उद्योगधंदे दिवाळखोरीत गेलेले नाही आहेत. जर उद्योगधंदे दिवाळखोरीत जायची वेळ आली तर सगळ्यात पहिल्यांदा एव्हिएशन इंडस्ट्री, विमान वाहतूक कंपन्यांतल्या काही कंपन्या या दिवाळखोरीत जातील. आत्ता मी जी तुम्हाला आकडेवारी सांगितली $53 अब्ज, हे $53 अब्ज हे नुकसान हे जगातल्या टॉप 20 एअरलाईन्सचं झालेलं आहे, विमान वाहतूक कंपन्यांचं झालेलं आहे. बाकी छोट्या मोठ्या कंपन्या असतील, ज्या छोट्या छोट्या कंपन्या असतील त्या लिस्टेड नसतील, त्यांची परिस्थिती तर अजून कठीण असेल. तर आता बघूया पुढे हे युद्ध लवकर थांबावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. जर नाही थांबलं तर त्याचा पहिला सगळ्यात मोठा फटका हा विमान वाहतूक उद्योगाला बसेल असं दिसून येत आहे. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. हे माझं गौरीनॉमिक्स हे चॅनल आहे, फक्त आर्थिक विषयातल्या ज्या घडामोडी असतील त्यांचं विश्लेषण करणारं असेल. असेच नवीन नवीन विषय घेऊन मी येत जाईन. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये सांगितलेले काही विषय आहेत ते करणार आहे मी, तर तुम्ही विषय सुचवाल त्याच्याप्रमाणे मी व्हिडिओ करत जाईन. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.